त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले। या वामनाचा अंत कराया बळभुंजे टपले, जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम, 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 वामनाश्रम। वामनराव का परागंदा झाली असतील, काय अंदाज? तुम्हाला काही कल्पना आहे? सॉरी सर, त्यांच्या आश्रमाच्या कुठल्याही बाबतीत मी ढवळाढवळ करत नाही, कारण बापांना ते आवडायचंच नाही। गुड, सॉरी हा। आश्रमातल्या सगळ्या माणसांची रादर चौकशी करणं माझं कर्तव्य आहे। अर्थात यात गैर काही नाही। मला वाटतं आपण इथेच राहूया। का ती नवीन आई तुला आवडली नाही का? आवडली, पण अरे किती छान आहे ती, छान हसते, छान दिसते। छान असेल, छान वागेल याची खात्री कोण देणार? म्हणजे तिने उद्या कामाला लावलं तर, जेवायला दिले नाही तर? अर्थात बाप्पाची माया मी देऊ शकणार नाही, पण काका, लहानपणापासून तुमच्या मांडीवर खेळलोय मी, तुमच्या बरोबर बुद्धिबळ खेळलोय। तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण मला आठवतोय। मलाही माझी परीक्षा झाली ना की आपण बुद्धिबळ खेळूया, बघा तुमचा चेला कसा खेळतो ते। अरे बाप्पाचा मुलगा आहेस तू, कधीच हरणार नाहीस, तू जेता आहेस। सांगा ना, काय केलं तुम्ही? खून केलात ना तिचा? हे बघ, तू शांत हो पहिली, आणि आश्रमात आहेस हे विसरू नकोस, आणि मी काय सांगतोय ना जे काय ते शांतपणे ऐक। तो काय नाही, जे काय सांगायचं ना ते इथंच सांगा, कळायलाच हवंय मला। हे बघ सांगतो तुला, ऐक, आणि जास्त आरडाओरडा केलास ना तर आमच्या बरोबर तूही पोलिसांच्या गोत्यात येशील। पोलिसांची गस्त इकडे वाढली आहे, आणि या प्रकरणात खास करून डीसीपीनी लक्ष घातलेलं आहे। अरे देवा, मग आता कसं? हे बघ सांगतो तुला काय काय घडलंय ते। तुझ्या मावशीला जसं आम्ही प्रिन्सिपल बनवलं तसे तिला आगाऊ पैसेही दिले आम्ही त्याचे, तुझे पण पैसे आम्ही आधीच दिले, आणि जे काही तुला अजून पैसे द्यायचे ते एकदा जमीन विकली गेली की तेही तुला मिळतील, आणि तुला लखोपती करू आम्ही। हे बघा, पैशाचं काय नाही, तुम्ही आधी मावशीविषयी बोला माझ्याशी। मावशीला आम्ही ट्रस्टी पण बनवलं, तसं तिला लेटरही आम्ही दिलं। मावशी म्हटली होती मला, खून होण्याआधी ना तिनं? हे बघ, खून होण्याआधी 4-5 दिवस ती शाळेत आलीच नाही, तशी मी जाऊन चौकशीही केली, पण कोणालाच काही खबर नाहीये त्याची। तुला काय माहिती आहे का? नाही बा, मला काही बी ठाऊक नाही। अहो जाधवराव, मला काय माहित नाही बा, कोणी सापडायलाच हवाय। तुला 5 दिवसात मावशी भेटली नाही बा, फोन आला होता? मला काहीच बी ठाऊक नाही। बापरे, आता काय करायचं जाधवराव? आणि त्यानंतर तिचा मृतदेह समुद्रात सापडला पोलिसांना। कोणी मुर्द्याने मारला असेल माझ्या मावशीला, कुणी जीव घेतला असेल बाई तिचा। अरे देवा। हे बघ, फुकटची ओरडू नकोस इकडे, गळा कापला जाईल तुझा। पोलीस शोधतायत, हा, पण तू इथे सापडलीस ना तर मग मोठी पंचायत होईल। अहो मी काय केलंय? हे बघ, पोलिसांना कळता कामा नाही तू विमल वाटवेंची भाची आहेस। का? तुझी इथली लफडी लक्षात ठेवती, पोलीस तुला खुनी म्हणून अडकवू शकतात। मी काय नाही बोलणार। आणि रीतीप्रमाणे आम्ही पोलिसांच्या देखरेखीसमोर तुझ्या मावशीला अग्नी दिला। मावशी, अगं ये ना परत, कुठे गेली मला एकटीला सोडून तू? बघ, पोलिसांचं लक्ष ठेव, विधच रडू नकोस, आणि जेवढं जमेल तेवढं इथून निघायचा विचार कर। ह्यो बघा, आता माझे पैसे मिळाल्याशिवाय मी काय बी इथून जात नाही।
पैसे ना, पैसे देतो तुला आत्ता 5,000 रुपये. पण तुझं तोंड गप्प ठेवायचं. जे काय खर्च होतील ते कर, नंतरचे नंतर. हे घे. ते ठीक आहे हो. हा, आणि गेस्ट हाऊस मध्ये तुझी राहायची सोय मी केलेली आहे. मी काय बी राहत नाही ते गेस्ट हाऊस मध्ये. हे बघा, मी इथंच राहणार आहे माझ्या मावशीच्या घरी. मावशीच्या घरी तर बिलकुल राहायचा नाहीयेस तू. अहो, माझ्याकडे चावी आहे घरची. एक मिनिट ऐक, पोलिसांची रेड तिकडे कधीही पडू शकते. पण अहो, कोणी माझा गळा बिळा तिथं दाबलं तर. आणि मावशीने बॅग बी सगळ्या तिथंच ठेवल्यात. मग ठीक आहे, आजची रात्र फक्त राहू शकतेस तू तिकडे, एवढं लक्षात ठेव. हे बघा, मी सगळं सांगून टाकीन पोलिसांना. काय? काय नाही, मावशी मेली म्हणून मी आली इथे राहायला. हे बघा, कोण आहे तो खुनी हे आता कळायलाच हवंय. मी नाही जाणार ते कळल्याशिवाय. आणि होय, मला कामातलाही भेटायचंय. 1-2 दिवसात त्याची भेट घालून देतो तुला. बर, आजच फोन करते त्या कामातला. ही जरा जास्तीच भारी आहे फाटाका. सॉरी माई साहेब, तुम्हाला थोडा त्रास देते. अहो काय बोलता पेंडसे साहेब? अहो आमच्यासाठी तुम्ही किती त्रास घेता याची कल्पना आहे आम्हाला. या आश्रमाचे चेअरमन म्हणून ही गोष्ट तुमच्या कानावर घालणं माझं कर्तव्य आहे. बोला ना. जराही विचलित होऊ नका. नाही होणार, सांगा. तुमच्या आश्रमात फ्रॉड झालेला आहे. पेंडसे साहेब, त्याची कल्पना आहे मला. आनंद आणि झुमरे यांनी विमल वाटवे हिला ट्रस्टी करण्याचं जे पत्र दिलं ना, त्याच्यावर सही असलेल्या हस्ताक्षराचा रिपोर्ट आमच्याकडे आलाय. काय त्या रिपोर्ट मध्ये? विमल वाटवेला जे पत्र दिलं होतं ते आश्रमाच्या लेटरहेडवर आहे, बरोबर? बरोबर. पण कामत हे आश्रमाचे ट्रस्टी असल्यामुळे सगळी लेटरहेड त्यांच्याकडेच असतात. तसे तर ते माझ्याकडेही आहे. असायलाच हवी. पण यापुढे मात्र ती जपून तिजोरीच्या कपाटात ठेवत चला. हे बघा पेंडसे, बाप्पा असताना सुद्धा ही सगळी कागदपत्र ते खूप सांभाळून ठेवायचे, खूप काळजी करायचे. याचा अर्थ ते लेटरहेड कामत आणि जाधवांनी वापरलं. त्याच्यावर त्यांच्या सह्या आहेत. काय? प्रधान आणि मिस्टर अँड मिसेस झुमरे यांच्या सह्या सुद्धा कामतानेच गिरवलेल्या आहेत. बापरे, किती भयंकर आहे. म्हणजे माझी सही सुद्धा कामतानी केली? तुमची सही तुमचे मोठे चिरंजीव विश्वासराव यांनीच केलेली आहे. विश्वासाने? खरंच पेंडसे साहेब? हे सांगताना मला अतिशय दुःख होतं, पण हस्ताक्षराचा रिपोर्टच असं सांगतो. हे ऐकून आनंदला सुद्धा असाच धक्का बसला. म्हणून मी त्याला प्रियाच्या डिस्पेन्सरीवर थांबायला सांगितलं. पेंडसे साहेब, मला एक सांगा, माझ्या जागी जर बाप्पा असते ना तर त्याने काय केलं असतं? म्हणून मी सांगते, तुम्ही आत्ताच्या आत्ता विश्वासला अटक करा. नाही माई, आत्ताच्या या पुराव्यावरून मी त्याला अटक करू शकतो. पण माझ्यातला पोलीस अजून काही पुरावे शोधतोय. अजून कसले पुरावे हवेत त्यांना? तुमच्या सहीचा वापर अजून कुठे कुठे होऊ शकतो? कुठे? त्या दिवशी मी विश्वासरावांची चौकशी केली त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील लबाडी आणि महत्वाकांक्षा दोन्ही मला दिसली. त्याने हा आश्रम जागेसकट कोणाला विकलाय का हे आपल्याला पाहावं लागेल. पैशासाठी? छे, भयंकर आहे. तुम्ही शांत व्हा. हे प्रकरण सध्या तुमच्यातच ठेवा. प्रधान किंवा झुमरे यांच्या कानावर अजून ही बातमी घालू नका. ते काम मी आनंदवर सोपवलंय. तुम्ही मात्र स्वतःला सावरा. आई म्हणून हे काम कठीण आहे याची कल्पना आहे मला. पण हे लक्षात ठेवा, तुमच्या कुंकवाच्या देवाला बाप्पांना परागंदा करणारा विश्वासच आहे. आणि एवढंच नाही तर विमल वाटवेच्या खुनाचा सूत्रधार सुद्धा विश्वासच आहे. पेंडसे साहेब, त्याची काळजी करू नका.
मी खंबीर आहे. मी पहिल्यांदा वामनराव गोखल्यांची बायको आहे आणि नंतर या मुलांची आई आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. लवकरच वामनराव परत येते. येतो मी. या. खात्री आहे माझी, येतीलच, येणार. नुकताच कुठे आशेचा किरण दिसत होता ना, तेवढ्यात त्या अमावस्येच्या काळोखानं ग्रासून टाकलं. खरंय. मला काय वाटतं, तुम्ही एखाद्या ज्योतिषाला हात दाखवा. हात दाखवून अवलक्षण कशाला करून घ्यायचं? ग्रह सुधारला की सगळं सुरळीत होईल. ते पण खरंच आहे म्हणा. कधी कधी मला पश्चाताप होतो. या विश्वाचं मी काय ऐकलं ते मला अजिबात कळत नाही. अहो पैसे हवेत म्हणजे एवढं रिस्क टेन्शन घ्यायला नको. कविता, बोलणं सोपं असतं पण तरी प्रत्येक संकटातून सुटता हे काय कमी आहे? ते बाप्पा परागंदा झाले तरी तुम्ही सेफ. खोटं पत्र लिहून खोट्या सह्या करून तुम्ही त्या वाटव्याचा खून केला तरी तुम्ही सेफ. ये बाई, त्या हेडमास्टरणीचा खून मी केला नाही. अहो पण सुपारी तर आपल्याच घरातून दिली. सुपारीचे पैसे पण आपणच दिले, खरं ना? तू जरा चूप बसशील का? ते विश्वासरावच्या सांगण्यावरून दिले ना. तरी तुम्ही सेफ ना. तो पेंडसे, तो पण सेफ बसलाय. तुम्ही ना उगाच टेन्शन घेताय, काही होणार नाही. वा, किती धीर दिलास मला. शांत राहा. अगं शांत राहता येणार नाही. आज संध्याकाळी त्या वाटव्याची भाची ते सौदामिनी आली. जाधव आता येईलच. तीच ना, ती वामनरावाच्या मांडीवर बसली होती ती. हो, तुम्हीच तर नाही का ती सीडी दाखवली आणि त्या पोरीनं मिठी मारली आणि वाटवे बाई किंचाळली. अगं माझी आई, जरा गप्पच ना. हो, मी हे तुमच्या जवळच बोलतेय ना. वाह्यात काहीतरी बडबडत बसतेस. मग आता काय जाधवला तिला संपवायची सुपारी देताय? कविता, त्या मेल्या सुपारीत आपल्या वाटेला एखादा सुपारीचा खांड आला ना तरी नशीब. जा, बेल वाजली, जाधव आला असेल. बघते मीच. ही बाई अक्कल शून्य आहे. नाही, जा 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 जा. एक दिवस माझ्या गळ्याला फास लावणार. अक्कल शून्य, अक्कल शून्य. कोण अक्कल शून्य विचारलं नाही. मी 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 एक लक्षात ठेव, सौदामिनी इथं राहता कामा नाही. उद्या पोलीस जर विमल वाटवेच्या घरी गेले आणि सौदामिनी त्यांना सापडली तर? हे बघ, तू त्याची काळजी करू नकोस. सौदामिनी तशी तयार बाई आहे. ती काही एक बोलणार नाही. तुला खात्री आहे? 100%. मला नाहीये. सुपारी देऊ? लगेच सुपारी दिली तर गोत्यात येऊ. ते पण आहे, पण हे विश्वासरावांना फोन करून सांगितलंस? सांगितलं. सध्या ते नवीन क्लासच्या मागे जाहिराती वगैरे करायच्या आहेत म्हणतात. ते पण आहे. हा, आणि त्याशिवाय पैसे पण सुद्धा होणार नाहीत. कामत, मला काय वाटतं, ही आश्रमाची जमीन विकेपर्यंत आपल्याला थांबता कामा नाही. का रे? थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण विश्वासराव जो क्लाससाठी लोन घेत आहेत त्यातले 10 लाख मिळाले ना तरी चालतील. जाधव, अरे त्यातले 5-5 लाख वाटून घेऊ आणि आश्रम सोडून निघून जाऊ. हा, पैशाची जास्ती हाव केली ना आपण तर जेलमध्ये जाऊन बसू. काळजी करू नको, घाबरू नको. सगळं काही व्यवस्थित होईल. ठीक आहे, चल, रात्र वाढली, मी पण निघतो. चल, मी पण येतो. पाय मोकळे करू. त्या दिवशी मी असाच कुठेतरी चाललो होतो तर हा वाटवेबाईच्या डेड बॉडीची बातमी कुणातरी सांगत होता. अहो, त्याच्या वडिलांना सांगत असेल. कदाचित वामन बाप्पालाही देत असेल. काय? मॅडम, सिद्धार्थ आला तो दिवस आठवा. पत्र कुणाचं घेऊन आला होता? बाप्पांचं. त्या दिवशी आला त्याआधी. हा, बोल शाप. नाही रे, शाळेची राऊंड घेतोय. अरे हो, तुझ्या अरुचा फोन आला होता.
ते म्हणत होती तुझ्या सासूची तब्येत बरोबर नाही म्हणून, अजून काही दिवस तिला राहावं लागेल. म्हटलं ठीक आहे, राहा ना. हे बघ, आमची काळजी करू नकोस म्हणून सांगितले. चालेल ना रे? अरे बाबा, तुझी बायको आहे म्हणून तुला विचारलं. हा, बर, ठीक आहे, चाल. गुड मॉर्निंग. हो, मॉर्निंग मॉर्निंग. वासुरी मॅडम, आपण दोघे आश्रमाची किती काळजी घेतो रे. असं नाही, सगळे जण घेतात. अर्थात प्रत्येकाची पद्धत वेगळी. ते जाधव बघा, रोज न चुकता मार्केटला जातात. तरी कधी कधी त्यांच्या बरोबर सिद्धार्थ असतो, म्हणून त्यांचं वरचे पैसे खाणं हल्ली जरा कमी झालंय. ते खरं आहे हो. पण मॅडम, हा. या सिद्धार्थ बाबत मला एक गोष्ट चांगली खटक. कोणती? तो पंढरीचा मुलगा आहे, त्याचं खानदान चांगलं आहे. बाप्पाचं पत्रही त्याच्याकडे होतं. त्याचे वडील लंडनला असतात, आम्ही बोललो त्यांच्याशी. त्याबद्दल प्रश्न नाही हो, पण हा तासन तास त्या फोन मध्ये बोलत असतो. त्या दिवशी मी असाच कुठेतरी चाललो होतो, तर हा वाटवेबाईच्या डेड बॉडीची बातमी कुणातरी सांगत होता. अहो, त्याच्या वडिलांना सांगत असेल. कदाचित वामन बाप्पालाही देत असेल. काय? मॅडम, सिद्धार्थ आला तो दिवस आठवा. पत्र कुणाचं घेऊन आला होता? बाप्पांचं. त्या दिवशी आला त्याआधी. सिद्धार्थ आचार्य म्हणजे काय प्रकार आहे? म्हणजे हा माणूस नक्की काय आहे, कसा आहे, ही सगळी माहिती आपल्याला काढायलाच हवी. वासुरी, मी काय म्हणते, आपण त्यालाच विचारूया ना. हे वामनरावांच्या आनंदाने, म्हणजे त्यांच्या मुलांनीच ही शंका काढली आहे, म्हणजे ती रास्तच असणार. आपण त्यालाच विचारूया. कोण आलं? तुमचा संशय बरोबर आहे. तो या बातम्या वामनरावांनाच देत असेल. पण मग वामनराव कुठे लपून बसलेत? या कारस्थानाचा सुगावा लवकरच लागेल. या. अच्छा, नमस्कार. नमस्कार. बसा. सगळ्यात आधी मी तुम्हा दोघांची क्षमा मागतो. फोन न करता डायरेक्ट आलो ना म्हणून. नाही, आज काही करून आम्ही तुमची भेट घेणारच होतो. कोणत्या संदर्भात? नाही म्हणजे माफ करा, पण तुमच्या खरेपणाबद्दल आमच्या काही मेंबर्सच्या मनात शंका आहे. मला एक सांगाल का, तुम्ही वामनरावांच्या मित्राचे म्हणजे पंढरीनाथ आचार्यांचेच चिरंजीव आहात? हा, ठीक आहे, एवढंच ना. आत्ता बाबांना फोन करतो. नाही नाही नाही, तशी काही घाई नाही आहे. घाई नाही, सावकाश केव्हाही करा तुम्ही. नाही, आता म्हणजे सांगलीत तुमच्या वाड्यावरती. नाही, सगळे लंडनला आहेत. अच्छा. कोण? हो. बघा म्हणजे बरं, तुम्हाला त्रास होतोय याची आम्हाला. अरे नाही नाही, त्रास कसला त्यात. हा बाबा, सॉरी टू डिस्टर्ब यू. नाही, माझे मित्र सहकारी झुमरे साहेब आहेत, त्यांना तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. हा, हो हो. नाही, त्यांना मनात एक शंका आहे की मी तुमचा मुलगा आहे की नाही आहे म्हणून. स्पीक विथ हिम. ओके. हॅलो. हा सर. हा सर. हा सर. नाही नाही, नो 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 नो, नॉट ॲट ऑल. नाही तसं काय नो नाही, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. म्हणजे काय? नाही नाही नाही. ओके 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 सर. ओके, गुड नाईट सर. गुड नाईट. काय? सॉरी हं, म्हणजे क्षमा करा. हे तुम्हाला काय म्हणायचं प्रधान? वडिलांशी तासभर फोन करून तो आश्रमातल्या बातम्या कशाला देईल? ते पण तास तास फोन करून? तुमचा संशय बरोबर आहे. तो या बातम्या वामनरावांनाच देत असेल. पण मग वामनराव कुठे लपून बसलेत? या कारस्थानाचा सुगावा लवकरच लागेल. तुम्हाला आनंदकडून किंवा मायेकडून कळेल या सह्या कुणी केल्या. शिवाय ते सांगेपर्यंत आपण सारखं सारखं विचारणं हे बरोबर नाही, नाही का? अगदी बरोबर. विनाकारण आनंदला आपला संशय यायचा. अहो, आनंदला आपला संशय कधीही येणार नाही. अतिशय चांगला मुलगा येतो. अहो, आणि असल्या किचकट कामात थोडासा वेळ हा लागणारच. त्याला माहिती कळली ना की तो लगेच आपल्याला सांगेल. खरंय. बरं, निघूया. निघूया. चला. अच्छा.
हॅलो कामत काका, श्याम. हा बोल श्याम. नाही मी एवढं सांगायला फोन केला की त्या विश्वासरावांनी जी क्लासची नवी जागा घेतली ना ती इकडे आलो होतो तर मी बघून घेतली. जागा छान आहे हा तशी. काय फक्त 3 रूम आहेत आणि शिवाय फर्निचरचं काम सुद्धा सुरू झालंय. तुला काय म्हणायचंय? नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की याचा अर्थ विश्वासरावांना त्या बिल्डरकडून पैसे मिळालेत. बरोबर आहे, ते क्लासच्या सजावटीला आणि जाहिरातीला जाणार. असे किती जाणार? आश्रमाची जागा गहाण ठेवून त्यांनी 20 लाखाचं लोन घेतलंच ना. आणि अहो एवढे पैसे सजावटीला जात नाही. त्याशिवाय जे विद्यार्थी क्लासला ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्याकडून पास होण्याची गॅरंटी देण्याबद्दल एक्स्ट्रा पैसे तर ते घेणारच ना. आणि ती रक्कम मला वाटतं 10 ते 50 हजारापर्यंत कितीही असू शकते. मला माहिती आहे ना. मला एवढंच म्हणायचंय की कमीत कमी 1 लाख तरी आता आपल्याला मिळायला हवे. 1 लाख? बोलतो बोलून बघ. आपण हे पैसे मी मागतोय म्हणून माझी सुपारी देण्याचा प्रयत्न करू नका. महागात पडेल. ठेवतो काका. क्लासचं उद्घाटन माई मला तुझ्या हस्ते करायचं. मलाही आवडेल रे करायला, पण तुझे बाप्पा हाडाचे शिक्षक होते. ते येतील ना तेव्हा त्यांच्या हातानंच तू उद्घाटन कर तुझ्या क्लासचं. माई तू बाप्पांची अजूनही वाट पाहतेस? मरेपर्यंत पाहणीन मी. सॉरी माई, पण बाप्पा परत येणार नाही.